जरी मित्रांनो शिपाई हमाल पदासाठी 2,07,178 अर्ज आलेले असतील किंवा लिपिक पदासाठी 96,909 अर्ज आलेले असतील तरी हा फायनल आकडा मित्रांनो नसतो। तुम्ही म्हणाल की शिपाई हमाल पदासाठी जास्तच अर्ज आलेले आहेत आणि जागा कमी आहेत लिपिकपेक्षा, तर बघा मित्रांनो याच्यामध्ये डबल फॉर्म भरलेले असतात, तो आकडा कमी होतो। त्याच्यानंतर बरेच विद्यार्थी परीक्षा देत नाहीत, तोही आकडा या ठिकाणी कमी होतो। आणि बरेच विद्यार्थी अशी परीक्षा देतात की त्यांनी मित्रांनो फक्त फॉर्म भरायचा म्हणून फॉर्म भरलेला असतो, फक्त परीक्षा द्यायला नावाला देत असतात, तर याच्यामधून मित्रांनो अजून तो आकडा जो आहे तो कमी होऊन या ठिकाणी कॉम्पिटिशन कमी होऊ शकते। तर या ठिकाणी जरी जास्त अर्ज आलेले असले तरी आपण या व्हिडिओमध्ये मित्रांनो या ठिकाणी पाहणार आहोत की तुमची पुढील जी सिलेक्शन प्रोसेस आहे, ज्याला मित्रांनो 1:7 याप्रमाणे तुम्हाला सिलेक्ट केलं जाणार आहे। म्हणजे 1:7 प्रमाणे कसं विद्यार्थी मित्रांनो सिलेक्ट केलं जाईल, उदाहरण आपण त्याचं पाहणार आहोत। आणि त्याच्यावरून मित्रांनो ही जी जागा जी अर्ज आलेले आहेत सध्या मित्रांनो त्याच्यावरून ठरवणार आहोत की तुमचं कट ऑफ जे आहे या ठिकाणी कशा पद्धतीने लागणार आहे। त्याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर बघा मित्रांनो 1:7 याप्रमाणे निवड होणे म्हणजे नेमकी कशा पद्धतीने निवड होते, एक उदाहरण आपण पाहणार आहोत। हे उदाहरण फक्त मी सांगतोय जे अशाच पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी मार्क्स असतील असं नाही, एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो मित्रांनो। फक्त बघा समजा 20 जागा आहेत मित्रांनो, तर 1:7 याप्रमाणे उमेदवार घ्यायचे आहेत। मग 20 × 7 140 उमेदवार तिथं काय करायचे निवडायचे। समजा आपण मित्रांनो हे शिपाई पदासाठी या ठिकाणी उदाहरण पाहत आहोत। लिपिकचं देखील आपण पाहणार आहोत आणि शिपाईचं देखील शेवटी व्हिडिओच्या शेवटी कट ऑफ देखील पाहणार आहोत। मग पुढील प्रमाणे उमेदवारांना मार्क्स आहेत मित्रांनो, त्यावरून एक यादी तयार होईल, एक संक्षिप्त यादी त्या जिल्हा न्यायालय काय हे करेल, तयार करेल। मग त्यामध्ये जो क्रायटेरिया त्यांनी दिलेला आहे मित्रांनो की या ठिकाणी खुल्या प्रयोगातील कॅन्डिडेटला 35% गुण घेणं गरजेचं आहे आणि राखीव प्रयोगासाठी 30% गुण घेणं गरजेचं आहे। मग अशाच विद्यार्थ्याचा इथं काय केला जाऊ शकतो, विचार केला जाऊ शकतो यादी बनवण्यासाठी। समजा आपण मित्रांनो हे शिपाई हमाल पदाचं एक उदाहरण म्हणून या ठिकाणी पाहूयात, ठीक आहे। 1:7 याप्रमाणे कशा पद्धतीने निवड होते पहा। 1:7 उमेदवार घेणं म्हणजे या ठिकाणी पहा, जसं की उदाहरण मी सांगतोय 20 जागा आहेत या ठिकाणी, तर 20 × 140 उमेदवार त्यांना निवडायचे, तर कशा पद्धतीने निवडले जातील। आणि मित्रांनो ह्या जाहिरातीमध्ये त्यांनी जी माहिती दिलेली ती नेमकी काय आहे, जसं की पहा या ठिकाणी काय म्हटलंय, चाळणी परीक्षेमध्ये किमान गुण मिळाल्यानंतर काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदाच्या 7 पट उमेदवारांना स्वच्छता आणि चापल्य चाचणीसाठी बोलवलं जाईल, तसंच टायपिंग टेस्टसाठी देखील। तर 1:7 गुणोत्तर राखण्यासाठी पहा, संक्षिप्त यादी केलेल्या शेवटच्या उमेदवारांनी मिळवलेल्या गुणा इतकेच गुण मिळवणारे एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर शेवटच्या उमेदवारांना या ठिकाणी एकापेक्षा त्याच्या एवढेच गुण मिळवणे अजून इतर उमेदवार असतील तर अशा सर्व उमेदवारांना स्वच्छता आणि चापल्य चाचणीसाठी बोलवलं जाईल। म्हणजे मित्रांनो 1:7 या ठिकाणी फक्त हे त्यांनी सांगितलेलं आहे, परंतु 1:7 पेक्षा जास्त उमेदवार देखील निवडले जाऊ शकतात। इथं तुम्हाला त्याचा फायदा देखील मग होणार आहे मित्रांनो। तर नेमकं ते कशा पद्धतीने मग होऊ शकतं त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतोय, त्यावरून तुम्हाला अजून सोप्या याच्यामध्ये समजेल। पहा मित्रांनो आता या ठिकाणी समजा 140 उमेदवार निवडायचे आहेत, म्हणजेच 1:7 उमेदवार आपण 20 जागा आहेत असं गृहीत धरलेलं या ठिकाणी आणि 20 × 7 तर 140 उमेदवार निवडायचे आहेत। तर या ठिकाणी पहा 1 नंबरमध्ये या ठिकाणी आता शिपाई पदाचं पाहतोय आपण, शिपाई पदासाठी एक उदाहरण पाहतोय। 30 पैकी 30 मार्क्स घेणारे समजा 5 विद्यार्थी आहेत आणि 2 नंबरला या ठिकाणी मित्रांनो 25 मार्क्स घेणारे समजा उमेदवार किती आहेत, 10 उमेदवार आहेत। आणि 3 नंबरला जर आपण बघितलं तर 24 मार्क्स घेणारे या ठिकाणी 25 विद्यार्थी आहेत। आणि मित्रांनो 4 नंबरला 20 मार्क्स घेणारे विद्यार्थी 95 आहेत या ठिकाणी। जसे जसे मार्क्स कमी होतात तसे तसे उमेदवार काय होतात या ठिकाणी वाढलेले तुम्हाला दिसतील, 5, 10, 25, 95 अशा पद्धतीने। तर ह्यांची बेरीज केली तर एकूण किती झाली, हे 135 झाली, 135 झाले, ठीक आहे। हे उमेदवार 135 झाले, हे यादीमध्ये त्यांनी 1:7 याप्रमाणे घ्यायचेत म्हणून 135 झाले। परंतु इथं अजून काय होत आहेत, 5 उमेदवार कमी पडत आहेत। आपल्याला उमेदवार किती घ्यायचेत आता, 140 उमेदवार घ्यायचेत, 20 जागा आहेत, ठीक आहे। या ठिकाणी 20 जागा आहेत, तर 1:7 प्रमाणे आपल्याला 140 उमेदवार घ्यायचे। तर इथे किती झाले, हे 5 + 10 + 25 आणि +95 किती झाले या ठिकाणी 135 झाले। तर 5 विद्यार्थी अजून काय करतायत, उमेदवार अजून कमी पडत आहेत, तर या लिस्टमध्ये 5 उमेदवार अजून घ्यायचे आहेत। त्यानंतर मग ते आता ह्या 4थ्या नंबरपर्यंत या ठिकाणी आपण किती 20 मार्क्स असणारे विद्यार्थी घेतले, ठीक आहे। तर इथपर्यंत 20 मार्क्सवरतीच हा कट ऑफ जो आहे तो काय झाला असता, लागला असता। लक्षात राहू द्या 20 मार्क्सपर्यंतच या ठिकाणी कट ऑफ लागला असता जर इथे 140 विद्यार्थी पूर्ण झाले असते तर। आता त्यांना अजून खाली यावं लागेल, म्हणजे या ठिकाणी 5 नंबरवरती यावं लागेल। इथं
किती पहा 19 मार्क्स घेणारे विद्यार्थी खाली आहेत त्याच्या आता, ठीक आहे. 20 मार्क्स घेणारे वरती होते, त्या खाली आता किती 19 मार्क्स घेणारे विद्यार्थी आहेत. मग 19 मार्क्स घेणारे किती विद्यार्थी, टोटल 25 विद्यार्थी आहेत. तर मग आता 20 वरतीच कट ऑफ लागणार होता, परंतु 19 वरती कट ऑफ लागला मित्रांनो. 25 पैकी त्यांना 5च विद्यार्थी घ्यायचे होते, परंतु जाहिरातीमध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे मग या ठिकाणी मित्रांनो, ते महत्त्वाचं आहे. ते म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं तर पहा, शेवटच्या उमेदवाराला मिळालेले गुणा इतकेच गुण मिळवणारे एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर अशा सर्व उमेदवारांना स्वच्छता आणि चाचणी चाचणीसाठी बोलवलं जाईल. म्हणजे बाकी विद्यार्थ्यांचा देखील त्याच्यामुळे काय झाला, फायदा झाला. या ठिकाणी 20 विद्यार्थी एक्स्ट्रा निवडले गेलेले, 5च विद्यार्थी घ्यायचे होते. 19 मार्क्सवाला हा शेवटचा विद्यार्थी आहे, शेवटचे 5 विद्यार्थी घ्यायचे होते, शेवटचा घ्यायचा होता. परंतु त्याच पद्धतीने 19 मार्क्सवरती विद्यार्थी 5 विद्यार्थीच कमी पडणार होते, या ठिकाणी वरती 135 झाले होते. परंतु 19 मार्क्सवाले या ठिकाणी अजून 20 विद्यार्थी एक्स्ट्रा याच्यामध्ये आहेत. तर शेवटचे मार्क्स असणारे एकापेक्षा जास्त उमेदवार असतील, तितकेच मार्क्स घेणारे त्या विद्यार्थी एवढे, तर या ठिकाणी मित्रांनो त्यांना देखील या ठिकाणी संधी भेटेल. म्हणजे टोटल मग या ठिकाणी मित्रांनो किती झाले, या ठिकाणी 5 विद्यार्थी घ्यायचे होते, टोटल 140 या ठिकाणी घ्यायचे होते, ठीक आहे. तर अजून 20 वाढले याच्यामध्ये, म्हणजे 160 टोटल या ठिकाणी झाले, ठीक आहे. तर 160मध्ये म्हणजे या ठिकाणी 20 विद्यार्थ्यांना अजून या ठिकाणी संधी भेटली. तर याचा अर्थ मित्रांनो या ठिकाणी 1:7 या पद्धतीने जरी विद्यार्थी घेतले तर काय वेळेस अशा पद्धतीने देखील मित्रांनो पुढील विद्यार्थ्यांना देखील संधी तुम्हाला भेटू शकते. म्हणजे या ठिकाणी 1:7 न घेता थोडंसं या ठिकाणी वाढेल मित्रांनो, 1:8 होईल, अशा पद्धतीने देखील या ठिकाणी होऊ शकतं. तर एक उदाहरण तुम्हाला सांगितलेलं आहे, अशा पद्धतीने देखील मित्रांनो पुढं जाऊ शकते या ठिकाणी. तर 140 उमेदवार घ्यायचे होते, तर 20 उमेदवार अजून वाढले. त्याच्यामुळं वरती विद्यार्थी या ठिकाणी 20 मार्क्स असणारे विद्यार्थी 95 विद्यार्थी होते. मग पुढील विद्यार्थ्यांना संधी द्यायची होती, 5 विद्यार्थी घ्यायचे होते अजून. तर 19 मार्क्स असणारे 5 विद्यार्थी घेता तर 19 मार्क्स असणारे अजून 20 विद्यार्थी त्याच्यामध्ये होते. म्हणजे शेवटच्या विद्यार्थ्याला 19 मार्क्स होते, तर त्याच विद्यार्थ्यासारखेच अजून 19 मार्क्स असणारे दुसरे विद्यार्थी होते. या ठिकाणी जाहिरातीमध्ये त्यांनीच सांगितलेलं आहे की शेवटच्या उमेदवारांनी मिळवलेलं गुन्हा इतकेच मिळवणारे एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर अशा सर्व उमेदवारांना स्वच्छता आणि चाचणी चाचणीसाठी बोलवलं जाईल. तर याचा फायदा इथं तुम्हाला होताना देखील दिसेल मित्रांनो, ठीक आहे. तर हे झालं तुमचं 1:7 पद्धतीने कशा पद्धतीने विद्यार्थी बोलवले जातील एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगितलं, ठीक आहे. याच्याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. आता मित्रांनो कट ऑफबद्दल आपण पाहूयात की एक अंदाजित कट ऑफ नेमका किती लागू शकतो. तर बघा, तुमची फायनल आन्सर की अजून या ठिकाणी येणं बाकी आहे, नॉर्मलायझेशन होणं बाकी आहे. तर शिपाई पदासाठी एक अंदाजित माहिती आपण पाहणार आहोत मित्रांनो. 15 ते 20 दरम्यान या ठिकाणी कट ऑफ जाऊ शकतो. लिपिक पदासाठी 18+ मित्रांनो या ठिकाणी कट ऑफ जाऊ शकतो. एक अंदाजित माहिती तुम्हाला सांगतोय. कट ऑफ मित्रांनो आत्ता सांगणं शक्य देखील नाही, कारण की अजून तुमचं नॉर्मलायझेशन व्हायचं आणि फायनल आन्सर की देखील यायची. त्यानंतर देखील तुम्हाला व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल, परंतु एक अंदाजित तुम्हाला माहिती या ठिकाणी सांगतोय मित्रांनो, जो आपण पोल घेतला होता त्याच्यावरनं. तर हा कट ऑफ तुमच्या जिल्ह्यानुसार मित्रांनो लागेल. समजा या ठिकाणी आपण जर बघितलं, प्रत्येक जिल्ह्याला वेगवेगळे अर्ज आलेले आहेत मित्रांनो. जसं की पहा, नंदुरबारमध्ये बघितलं आपण तर 894 अर्ज आलेत आणि या ठिकाणी शिपाई पदासाठी 4534 अर्ज आलेत, कमी अर्ज आलेले आहेत. मग इथं मित्रांनो कट ऑफ जो असणार आहे या ठिकाणी तुमचा काय होईल, कमी लागेल. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यानुसार कट ऑफ जो आहे तो कमी जास्त प्रमाणात लागणार आहे. तुम्ही तुमच्या जिल्ह्यानुसार अर्ज किती आलेत आणि जागा किती आहेत ते पाहायचे, त्यानुसार कट ऑफ ठरेल. काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी जास्त कट ऑफ तुम्हाला पाहायला भेटेल. याच्यामध्ये अजून नॉर्मलायझेशन होणार आहे मित्रांनो. फायनल आन्सर की आल्यानंतर देखील तुमचे ऑब्जेक्शनचे अजून मित्रांनो गुण वाढू शकतात. त्यामुळे तुम्हाला आता जरी कमी मार्क्स असले थोडेफार तरी देखील अजून मित्रांनो त्यामध्ये ऑब्जेक्शनचे मार्क्स, नॉर्मलायझेशनचे मार्क्स या ठिकाणी वाढतील किंवा थोडेफार कमी होतील. तर हा देखील फरक पडणार आहे. त्याच्यामुळे हा फायनल कट ऑफ नाही आहे, एक अंदाजित तुम्हाला कट ऑफ सांगितलेला आहे. तर ही माहिती तुम्हाला द्यायची होती या व्हिडिओमध्ये. अजून याबद्दल जसे अपडेट येतील किंवा फायनल आन्सर की जशी प्रसिद्ध होईल तशी सर्वात अगोदर तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा. धन्यवाद.